बचत गटांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचं काम सुरू असतानाच करवीर तालुक्यातील वाकरे इथं एका बचत गटाच्या नावावर 5 लाख रुपयांचं कर्ज लाटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। कर्जाची रक्कम थकवल्यामुळे बँकेनं 16 महिलांना कायदेशीर नोटिसा बजावल्या आहेत, पण कर्ज न घेताच कर्जाची नोटीस आल्यानं या 16 महिला चक्रावल्या आहेत। या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी त्या महिलांनी केली आहे। 2016 मध्ये करवीर तालुक्यातील वाकरे इथं प्राजक्ता महिला बचत गट स्थापन करण्यात आला। मार्च 2021 मध्ये या गटाच्या 16 महिलांच्या नावे तत्कालीन गट संयोगिता संगीता जाधव यांनी सारस्वत बँकेतून 5 लाख रुपयांचं कर्ज काढलं होतं। त्यातील काही रक्कम त्यांनी भरली, पण त्यानंतर व्याजासह 3,40,000 रुपयांची थकबाकी आहे। 2 वर्षापूर्वीच हा गट बरखास्त झाला। अशावेळी अचानक 16 महिलांना बँकेनं नोटीस पाठवली आहे। 15 दिवसात कर्जाचे पैसे भरले नाहीत तर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा बँकेनं दिलाय। या नोटिसीमुळे त्या महिलांच्या कुटुंबामध्ये एकच खळबळ उडाली। आज या महिलांनी बैठक घेऊन संगीता जाधव यांच्याशी फोनवर संपर्क साधला। आमच्या बोगस सह्या करून कर्जाची उचल केल्याचा आरोप या महिलांनी केलाय। प्राजक्ता महिला गट हा आम्हाला माहित पण नाही। 5 वर्ष झालं तर कुणी महिलेनं पैसे काढल्यात। आमच्या 16 जणींच्यावर काल नोटीस आले आणि प्रत्येकीवर 50,000 रुपये बसतात। आमच्या बोगस सह्या घेऊन हे कुणीतरी काम केलं आणि ते परस्पर मिटवावं। आम्हाला दिवसभर भांगलाय जाऊन 80 रुपये कोण देना आणि हे 50,000 आम्ही भरणार कुठून? काल नोटीस आल्यापासून आमच्या घरच्यांनी वांदं चालू केलंय। आता घरातनं बाहेर काढलं तर आम्ही तर काय करणार सांगा। दरम्यान याबाबत संबंधित बँक आणि शासनाकडे दाद मागणार असल्याचं महिलांनी सांगितलं। त्याचं नाव प्राजक्ता महिला बचत गट। त्यात अध्यक्ष म्हणून मी शारदा सरदार पाटील आणि अर्चना कृष्णात पाटील आम्ही दोघी पण काम करत होतो। आमचा माविमचा गट होता। त्यावेळेला आमच्याकडं संयोगिनी म्हणून संगीता जाधव म्हणून काम करत होत्या। त्यावेळी आमच्या गटाकडं हे केले, लोन घेतलं आमच्या गटावर। तिने 5 लाखाचं लोन केलं। त्यावेळी आम्हाला काही माहीत नव्हतं। तिने भोगस सगळं प्रस्ताव वगैरे केला आणि आमच्याकडं तिने लोन काढून घेतले, पण आता काय त्याची परतफेड झालेली नाही, त्याच्यामुळे आमच्याकडं नोटीस आली। नोटीस बजावलेल्या महिलांमध्ये शारदा पाटील, अर्चना पाटील, रेखाताई पाटील, सुरेखा गुरव, सोनाली कुंभार, वर्षा पाटील, अश्विनी दिवसे, नंदा पाटील, वैशाली पाटील, स्नेहल कुंभार, सुजाता कुंभार, कमल पाटील यांचा समावेश आहे।